वेलकम बॅक फ्रेंड्स. आपण आपल्या सोपी इंग्लिश या चॅनलमध्ये व्याकरणाचा विचार न करता, व्याकरणाच्या किचकट नियमांकडे लक्ष न देता स्पोकन इंग्लिश शिकत आहोत. आता व्याकरणाच्या किचकट नियमांकडे जर लक्ष द्यायचं नाही, तर स्पोकन इंग्लिशच्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज ठरते. आणि त्याच अनुषंगाने आपण या अगोदरची व्हिडिओजमध्ये सुद्धा काही मूलभूत गोष्टींचा अभ्यास केला. आजही आपण अतिशय छोटीशी परंतु खूप जास्त महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. आता तुम्ही ही गोष्ट समजून घेत असताना व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही छोटी-मोठी शंका राहणार नाही. कारण आपण जर व्हिडिओ स्किप केला आणि मी सांगितलेली गोष्ट नेमकी तिथे जी महत्त्वाची असेल, ती जर स्किप होऊन गेली, तर तुम्हाला पुढे बोलत असताना थोडीशी मनामध्ये शंका राहू शकते. म्हणून शंका आपल्या मनात राहू नये यासाठी व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. तर आजचा हा व्हिडिओ छोटासा परंतु महत्त्वाचा का आहे ते सांगतो. आपण या अगोदर साधा वर्तमान काळ शिकलो आणि आत्ता अलीकडच्या 1-2 व्हिडिओजमध्ये अपूर्ण वर्तमान काळ शिकलो. यांच्याशी संबंधित असलेले आपण उपयोग सुद्धा शिकलो. त्याचप्रमाणे आपण दैनंदिन जीवनामध्ये यांचा उपयोग कुठे कसा करायचा, या काळांना कसं ओळखायचं हे सुद्धा शिकलो. आत्ता आपण काय घेणार आहोत? साधा वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. याच्यामध्ये एक गोष्ट सामायिक येते म्हणजे सारखी येते. ती म्हणजे कोणती? तर एक असं ॲडव्हर्ब आहे म्हणजे क्रियाविशेषण आहे, की जे दोघं ठिकाणी वापरलं जाऊ शकतं. ते कोणतं? ते म्हणजे ऑल्वेज. आता हा जो ऑल्वेज आहे, हा म्हणजे याचा अर्थ नेहमी असा होत असतो. परंतु ह्या ऑल्वेजचा साध्या वर्तमान काळामध्ये वेगळ्या पद्धतीने सादरीकरण आणि अर्थ असतो आणि अपूर्ण वर्तमान काळामध्ये जर हाच ऑल्वेज वापरला, तर त्याचा एकदम डिफरंट अर्थ होऊन जातो. आणि तो अर्थ समजून सांगण्यासाठीच मी तुम्हाला आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहे. आता बघूया. मी जर असं म्हटलं, की आय ऑल्वेज फॉरगेट थिंग्स. आता मी जेव्हा असं म्हणतो, आय ऑल्वेज फॉरगेट थिंग्स, तर याचा अर्थ असा होतो, की मी नेहमी काही गोष्टी विसरत असतो. आता इथे बारकाईने बघा, आय ऑल्वेज फॉरगेट थिंग्स असं जेव्हा मी म्हणतो, तर मी नेहमीच काही गोष्टी विसरत असतो. परंतु जर मी असं म्हटलं, आय एम ऑल्वेज फॉरगेटिंग थिंग्स, तर मी अलीकडे नेहमीच गोष्टी विसरत आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की आय ऑल्वेज फॉरगेट थिंग्स चा अर्थ असा आहे, की माझी ती सवय आहे. मला विसर पडतो. म्हणजेच काय, की माझ्या जीवनाचा तो अविभाज्य घटक झालेला आहे, की मी जनरली विसरतो. गोष्टी विसरतोच. परंतु मी जर असं म्हटलं, आय एम ऑल्वेज फॉरगेटिंग थिंग्स, तर याचा अर्थ असा होतो, की मी जनरली गोष्टी विसरत नाही. परंतु सध्या नॉर्मलपेक्षा जास्त विसरतो आहे. म्हणजे एखादी गोष्ट विसरणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. कोणीही विसरतं. परंतु नॉर्मलपेक्षा जास्त, परंतु कायमस्वरूपी नाही. नॉर्मलपेक्षा जास्त जर असेल, तर तेव्हा आपण याचा उपयोग करू शकतो. म्हणजे अपूर्ण वर्तमान काळात सुद्धा आपण ऑल्वेजचा उपयोग करू शकतो. म्हणजे आय एम ऑल्वेज फॉरगेटिंग थिंग्स म्हणजे मी अलीकडे सध्या नेहमीच काय करत आहे? गोष्टी विसरत आहे. असा त्याचा अर्थ आहे. आणि समजून घ्या, मी जर आता असं म्हटलं तर आय पनिश माय स्टुडंट, आय ऑल्वेज पनिश माय स्टुडंट म्हणजे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करतो. असं करू नये. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ते चूक आहे. परंतु पूर्वी आपण किती शिक्षा भोगली आहे आपल्याला माहीत आहे. परंतु बघूया. आय ऑल्वेज पनिश माय स्टुडंट्स याचा अर्थ असा आहे, की मी नेहमीच माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करतो. याचा काय अर्थ झालाय, की मी थोडं सुद्धा त्यांची चूक सहन करून घेत नाही. म्हणजे थोडी जरी चूक झाली, तरी लगेचच शिक्षा करतो. म्हणजे हा माझा सवयीचा एक भाग आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये ते जनरली असं घडतं. जनरली ओव्हरऑल घडत असतं. परंतु मी जर असं म्हटलं तर आय एम ऑल्वेज पनिशिंग माय स्टुडंट्स. तर इथे असा अर्थ होतो, की जनरली मी माझ्या विद्यार्थ्यांना पनिश करत नाही. परंतु सध्या अलीकडे का आणि का बरं? मलाच कळत नाहीये, की मी माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करत आहे. आता मी जर म्हटलं तर यू आर अल्वेज वॉचिंग टेलिव्हिजन. तर याचा अर्थ असा झाला आहे, की तुम्ही जनरली टीव्ही वगैरे बघत नसतात. परंतु तुमची मम्मी थोडीशी विचार करते किंवा ती टेन्शनमध्ये आलेली आहे आणि ती तुम्हाला म्हणते, "यू आर अल्वेज वॉचिंग टेलिव्हिजन." "का रे सध्या तू खूपच टीव्ही पाहतोय, काय कारण आहे?" म्हणजेच काय, की सामान्यपेक्षा जास्त वेळेस पाहतो आहे. परंतु
ही तुझी नेहमीची सवय नाहीये. जनरली तू टीव्ही पाहत नाही. जनरली तू टीव्ही पाहत नाही आणि पाहिलीच तर दिवसभरातून बातम्या वगैरे पाहतो तेवढं. परंतु नेहमीपेक्षा जास्त असं जर होत असेल, अलीकडे तुमच्या सवयीपेक्षा नेहमीपेक्षा जास्त होत असेल, तर आपण ऑल्वेज आणि क्रियापदाला आय-एन-जी असं वापरू शकतो. यू आर ऑल्वेज वॉचिंग टीव्ही म्हणजेच टेलिव्हिजन. तर याचा अर्थ काय झालाय, की सध्या तू अलीकडे काय करत आहे? नेहमीच टीव्ही पाहत आहे. म्हणजे खूपच टीव्ही पाहत आहे. नेहमीपेक्षा जास्त, सवयीपेक्षा जास्त असा त्याचा अर्थ. तुझी जनरली ती सवय नाहीये. जनरली ती सवय नाही. यू ऑल्वेज वॉच टेलिव्हिजनचा अर्थ काय झाला, की तू नेहमी टेलिव्हिजन पाहतोच. ही तुझी सवयच आहे. त्याच्यामुळे चिंता करायचं काय कारण नाही. आम्हाला माहिती आहे, की तू एकदा टीव्ही जवळ बसला, की 2, 4, 5 तास तर काही उठत नाही. परंतु जनरली तुझी सवय काय आहे, की अर्धा ते 45 मिनिटं, अर्धा तास ते 45 मिनिटापर्यंत तू जनरली टीव्ही पाहतो आणि त्याच्यानंतर अभ्यासाला लागतो किंवा तुझ्या काम काम आणि व्यवसायाला लागतो. असं काहीतरी असेल. परंतु नेहमीची क्रिया सोडून त्यापेक्षा जास्त वेळेस जर तू काहीतरी करत असेल, तर त्यावेळेस आपण ऑल्वेजचा उपयोग करतो. तर अपेक्षा करतो की तुम्हाला ऑल्वेज लक्षात आला असेल. आता दुसरं, आपण अपूर्ण वर्तमान काळामध्ये टू बीचं रूप म्हणजे एम इज आर आणि क्रियापदाला आय-एन-जी लावतो हे आपल्याला माहीत आहे. आता ह्या एम इज आर बरोबर B-E-I-N-G बीइंग बीइंगचा वापर जर केला तर आय एम बीइंग बीइंगचा अर्थ इथे कसा होईल? बिहेविंग. आता बिहेविंग म्हणजे काय? वागणे असा त्याचा अर्थ होईल. म्हणजेच आपण जर असं म्हटलं, सोपं उदाहरण करून सांगतो. ही इज सेल्फिश. ही इज सेल्फिश म्हणजे तो स्वार्थी आहे. म्हणजे नेहमीच तो त्याचा स्वभावच आहे. परंतु जर मी आता असं म्हटलं, ही इज बीइंग सेल्फिश, थोडासा फरक झाला, हो की नाही? बीइंग सेल्फिश, ही इज बीइंग सेल्फिश म्हणजे तो स्वार्थासारखा म्हणजे स्वार्थीसारखा वागत आहे. म्हणजे जनरली तो स्वार्थी नाहीये. ही इज नॉट जनरली अ सेल्फिश पर्सन. म्हणजे तो जनरली एक स्वार्थी व्यक्ती नाहीये. परंतु का आणि का बरं? तो आता असं का वागत आहे? व्हाय ही इज बीइंग सेल्फिश? आय डोंट नो. तो सॉरी. तर तो आत्ता असा का वागतोय? नाही माहीत मला. ही इज रूड टू मी. तो माझ्याबरोबर निर्दयीच वागतो. म्हणजे तो निर्दयी असतो. म्हणजे त्याचा जनरल स्वभाव माझ्याबरोबर तर रूडच असतो. परंतु ही इज बीइंग रूड टू मी. तर जनरली तो माझ्याबरोबर रूड नसतो. परंतु आता तो रूड वागत आहे. काय कारण आहे माहीत नाही. म्हणजे सध्या हल्ली म्हणजे त्यावेळेस आपण ॲमिजार आणि त्याच्यापुढे B-E-I-N-G बीइंग असं वापरायचं. म्हणजेच आपण अशा गोष्टी बोलू शकतो. म्हणजेच काय, की साधा वर्तमान काळ ज्याच्यामध्ये आपण मूळ रूप वापरतो आणि बाकीची गोष्ट पुढे चालू करतो आणि इथे नेमकं आपण काय करतो, ॲमिजार आणि क्रियापदाला आय-एन-जी लावतो आणि बाकीची गोष्टी पुढे आपण चालू करतो. म्हणजेच काय, की या दोघांमध्ये तुम्हाला फरक जाणवला असेल, की ऑल्वेजचा उपयोग केव्हा, कुठे, कसा करायचा आणि B-E-I-N-G बीइंग टू बीच्या रूपापुढे जर बीइंग वापरलं, तर याचा अर्थ काय होईल, की सध्या तो तसा वागत आहे. असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे बिहेविंग त्याच्या वागणुकीत झालेला तो बदल आहे. जनरली तो तसा वागत नाही. ही इज ही इज बीइंग सो नाईस टू मी. ही इज बीइंग सो नाईस टू मी म्हटल्यानंतर तो माझ्याबरोबर खूप चांगला वागत आहे. का आणि का बरं? जनरली तो असं वागत नाही. म्हणजेच काय, त्याचं माझ्याकडे काहीतरी काम असलं पाहिजे. हो की नाही? म्हणून खूप छान-छान वागून घेऊन राहिला. एकदा काम झालं, की पुन्हा तू कोण आणि मी कोण? असा अर्थ होऊ शकतो. तर अपेक्षा करतो तुम्हाला या 2 छोट्याशा गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही त्याचा उपयोग कराल, अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन सुद्धा क्लिक करा आणि Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.